नारायणी ताई, अजून इथंच आहेस? सांग, काही काम राहिले का? करून टाकते मी पटकन. नारायणी ताई, ताई ताई थांब गं. थँक्यू. नारायणी ताई, ताई काय झालंय? काय विचार करत होतीस? इंदू बस. बस. इंदू, गोपाळ जे म्हणत होता ते कानातल्या रिंगचं सगळं काय होतं? ताई, मला विचारतेस? मला विचारतेस म्हणजे तुझा विश्वास? इंदू, ते सगळं काय होतं? मी इतकं सांगू शकते. ते सगळं मी. इंदू, हे बघ, मी तुला या आधी पण सांगितलं होतं की तू या घरची सून आहेस. तुझ्या नावामागे आता दिग्रसकर हे आडनाव जोडलं गेलंय. अगं विठू आहे शपथ, विठू आहे शपथ, गोपाळ जे काही बोलत होता अगं खोटं आहे ग. गोपाळ माझा भूतकाळ आहे आणि तो माझी पाठ नाही सोडत आहे ग ताई. पण मी त्याला उत्तर देणार आहे. मी फक्त व्यंकू महाराज आणि शकुंतला काकीकडे बघून बघतोय, पण वेळ आल्यावर त्याला उत्तर देणार आहे. विश्वास ठेव ना तू माझ्यावर ताई. तुझ्यावर विश्वास आहे ग, पण तू हे विसरू नकोस इंदू की तू अधोक्षजची बायको आहेस. सध्या गादीवरून, वारसा हक्कावरून जे काही सुरू आहे ना इथे, त्यामुळे अधोक्षजची मानसिक अवस्था काय झाली असेल हे मला चांगलंच माहिती. अगं लहानपणापासून तो असाच आहे, मनात सगळं असं कुणत ठेवतो पण कुणाशी काहीच बोलत नाही. अगं चेहऱ्यावर सुद्धा कधी दाखवत नाही. पण मला माहिती आहे ना त्याला खूप त्रास होत असणार आहे. आणि तो पुंडलिक कुरकुंबे येऊन जे काही बोलून गेलाय ना, त्यानंतर तर मलाच अस्वस्थ वाटायला लागले. हिंदू, आपला आदू त्याच्यासमोर नाही टिकू शकणार आहे. नारायणी ताई, लहानपणापासून खूप संकट पाहिली ग मी. गरिबी, उपेक्षा, टोमणे टामणे सगळंच झेललंय, पण कधीच खचले नाही. कारण माझा पाठीराखा विठुराय आहे. ताई अगं त्याच्या कृपेमुळे त्याची सेवा करणाऱ्या घरात सून म्हणून आले. सारखा नवरा मिळाला. ताई हा तो फक्त नवरा नाही, माझं जगणं, माझा स्वाभिमान, माझा आधार आहे आणि मी त्याचं कवच. विठुरायाची श्रद्धा माझं शस्त्र आहे आणि अधोक्षजचा सन्मान माझं अस्तित्व. आणि ताई जोपर्यंत माझा श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी अधोक्षजच्या सन्मानाला टच पण करणार नाही याचा शब्द देते मी तुला. माझ्या अधोक्षजचं मागच्या जन्मीचं खूप मोठं पुण्य असेल म्हणून तुझ्यासारखी खंबीर बायको त्याला मिळाली. काळजी करू नकोस ताई, मी सगळं नीट करेन.